तर मुलींनो, आज आपल्याकडे पित्र आहेत आणि श्रद्धा आणि स्नेहा तुमची खूप आठवण झाली. गौरीच्या वेळेस तुम्ही खूप मदत केली होती. तर तुम्हाला आपल्याकडे पित्र कसे करतात आणि काय काय भाज्या करतात ते म्हटलं तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करावा. आणि मला माहिती आहे माझ्या मुली शिकलेल्या आहेत दोघी पण. एक सायंटिस्ट आहे, एक कम्प्युटर इंजिनियर आहे, पण दोघी पण आपल्या परंपरेला धरून चालणाऱ्या मुली आहेत. तर हा व्हिडिओ मी फक्त माझ्या मुलींच्यासाठी रेकॉर्ड करते मैत्रिणींनो. तर तुम्ही पण पहा. तर आमच्याकडे काय काय पित्राला बनवतात ते मी माझ्या मुलींना सांगणार आहे. तर चला माझ्या व्हिडिओमध्ये. तर ह्या सगळ्या प्रकारच्या शाखा भाज्या करायच्या मुलींनो. ही आपली अळूची वडी आहे, नंतर हे भोपळा आहे, आपला लाल भोपळा करायचा, मेथीची भाजी, आणखीन गवारीची शेंग, बटाटा, ढेसा, कारलं, भजी आणि काकडी. आलं टाकायचं मुलींनो, कारण आलं महत्त्वाचं असतं. सगळं आलं टाकलं म्हणजे सगळं आलं म्हणतात. आणि हे लिंबू. तर अशा प्रकारे आपण ह्या शाखा भाज्या करायच्या मुलींनो. तर आणि याला लसूण टाकायचं नाही आहे, कांदा टाकायचं नाही मुलींनो. नॉर्मल हिरवी मिरची आणि जिरे टाकायचे फक्त. नंतर मग ही खीर करायची, तांदळाची खीर करायची मुलींनो. नंतर कढी करायची आणि वरण करायचं फक्त हळद आणि मीठ टाकून. साधं वरण करायचं, फोडणी द्यायची नाही. तर अशा प्रकारे आपल्या पितराचं स्वयंपाकाच्या ह्या सगळ्या भाज्या करायच्या. कुरडी पण करायची, तळायची. गुळपाणी आहे मुलींनो. पोळ्या करायच्या आपण पूर्णाच्या. तर अशा प्रकारे आपण पुरणाच्या पोळ्या केलेल्या आहेत. गेल्या वेळेस तुमची मदत खूप झाली होती. तर मग असं आपलं संपूर्ण पितराचा स्वयंपाक तयार आहे. तर लक्षात आहे ना तुमच्या मी काय काय सांगितलं तर ते.